आता ताईंनी फार सुंदर एक प्रसंग सांगितला की जरीचा फेटा गुंडाळून रमाई बाबासाहेबांच्या भेटीला जातात आणि बाबासाहेबांच्या भेटीला गेलेली रमा लांब कोपऱ्यामध्ये एका झाडाखाली उभी होती. बाबासाहेबांची नजर रमाईला शोधत होती आणि बाबासाहेब पाहत होते की नक्कीच माझी रमा आली असणार. माझ्या रमाईला माहिती झाल्यानंतर माझी रमा थांबणार नाही. बाबासाहेबांना पाहिलं तर एका लाल जरीच्या फेटामध्ये बाबासाहेबांची रमा असं तोंड लपून उभी होती. कारण बॅरिस्टराची बायको कुणी ओळखलं तर भीती होती ना, त्यामुळं रमाईला बाबासाहेबांनी ओळखलं आणि घरी येऊन बाबासाहेब ढसाढसा रडतात. बाबासाहेब रमाईला म्हणतात की काय ग रमा, विदेशात शिकायला गेल्याच्यानंतर एक तुला साडी भेटत नाही, एका दांड्याची एका रंगाची एका याची साडी तुला भेटत नाही रमा, मला क्षमा करून बाबासाहेब रडतात. ताईन तो प्रसंग सांगितला, रिपिटेशन करत नाही. पण लक्षात ठेवा, जरीचा फेटा देणारे शाहू महाराज आणि बाबासाहेबांचं काय नातं होतं, हे आमचे महापुरुष होते. बाबासाहेबांसारखा एक विद्यार्थी, दलित समाजातला, अस्पृश्य समाजातला विद्यार्थी MA पास झालाय, हे ज्या वेळेला शाहू महाराजांना कोल्हापूरमध्ये समजतं त्यावेळेला शाहू महाराज बाबासाहेबांची हत्तीवरून मिरवणूक काढून साखर वाटतात आणि सांगतात की अस्पृश्य झालेल्या पोराला इकडे घेऊन या, त्याचा सत्कार मला करायचा आहे. पण बाबासाहेबांचा ॲड्रेस पाठवण्यासाठी बाबासाहेब जिथं राहायचे मुंबईला, तिथं 3 सैनिक शाहू महाराजांनी कोल्हापूरहून पाठवली आणि मग ते 3 सैनिक तिथं जातात आणि म्हणतात तो बाबासाहेबांचा जास्त परिचय नव्हता, बाबासाहेबांचं फक्त शिक्षण चालू होतं. तर त्यावेळेला बाबासाहेबांचा शोध त्या मुंबईच्या सगळीकडे सुरू झाला. परळ शोधलं, दबकचाळ शोधली. एका 10x10च्या खोलीमध्ये भीमराव आंबेडकर नावाचा एक विद्यार्थी राहतो, हे ज्या वेळेला कळालं त्यावेळेला स्वतः कोल्हापूरहून शाहू महाराज मुंबईला येतात. लक्षात घ्या आमचा काय संबंध आहे महापुरुषांचा. आमचा शाहू महाराज कोल्हापूरहून मुंबईला येतात, 2 सैनिक सोबत आहेत. शाहू महाराजांनी शोधून काढलं की भीमराव आंबेडकर कुठे राहतात. त्यावेळेला कळालं की दबकचाळीमध्ये 10x10च्या खोलीमध्ये वरच्या मजल्यावर पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या सोडून गेलं की पहिल्या मजल्यावर भीमराव आंबेडकरची खोली आहे, तिथं भीमराव आंबेडकर नावाचा विद्यार्थी राहतो. त्यावेळेला शाहू महाराजाचं शरीर धिप्पाड होतं, 2 सैनिकांसोबत. स्वतः शाहू महाराज जायला शिड्या चरायला लागलात, पण शाहू महाराज जाता येत नव्हतं कारण शिड्या लहान होत्या, शाहू महाराज पहिलवान होते. त्यामुळे ते खाली थांबले आणि सैनिकाला म्हणतात जा भीमराव आंबेडकरला आवाज द्या. त्यावेळेला शाहू महाराजचं नाव बाबासाहेबांनी ऐकलं होतं. दरवाजा वाजतो बाबासाहेबांच्या त्या खोलीचा. बाबासाहेब आपल्या बनियानवरती आणि लुंगीवरती एका सतरंजीवर बसलेले बाबासाहेब अभ्यास केलेले असतात. बाबासाहेब दरवाजा उघडतात, पाहतात तर सैनिक दारात उभे. त्यावेळेला सैनिक बाबासाहेबांना प्रश्न करतात की भीमराव आंबेडकर तुम्हीच का. त्यावेळेला बाबासाहेब म्हणतात हो मीच भीमराव आंबेडकर. तर त्यावेळेला सैनिक म्हणतात करवीर कोल्हापूर संस्थानचे राजे राजर्षी शाहू महाराज तुम्हाला भेटायला आलेले आहेत. तर त्यावेळेला बाबासाहेबांची भंबेरी उठती, अरे बापरे, एका संस्थानाचा राजा माझ्या भेटीसाठी का बरं आला असेल. तर त्यावेळेला बाबासाहेब तसंच लुंगी आणि बन्यांवरती गॅलरी जवळ येतात आणि खाली पाहतात. तर त्यावेळेला त्यांना शाहू महाराज खाली उभं टाकलेले दिसतात. त्यावेळेला बाबासाहेब लगबगीनं खाली येतात आणि मग त्यावेळेला शाहू महाराज आपल्या दोन्ही हात असे उघडतात आणि बाबासाहेबांना कडाडून मिठी मारतात. आणि त्यावेळेला बाबासाहेबांची शाहू महाराजांची पहिली भेट होते. त्या भेटीमध्ये बाबासाहेब शाहू महाराजांना म्हणतात अहो राज, इथपर्यंत येण्याची तसदीक का घेतलीत. एक फरमान काढायचं असतं, एक हुकूम काढायचा असता. साक्षात भीमराव तुमच्या भेटीला कोल्हापूरला हजर झाले असते. त्यावेळेला शाहू महाराज बाबासाहेबांना काय म्हणतात लक्षात घ्या. आमच्या राजाचं मोठेपण आणि महानपण काय होतं. त्यावेळेला शाहू महाराजांचं उत्तर होतं अहो भीमराव, आम्ही कसले राजे, आम्ही तर परंपरेचे राजे भीमराव, पण तुम्ही ज्ञानाचे महासागर, तुम्ही राजा भीमराव. एक परंपरेचा राजा एका ज्ञानाच्या राजाला भेटायला आला, यात कसलं आलं लहानपण. हे आमच्या महापुरुषांचे संबंध होते. हा आमच्या महापुरुषांचा विचार होता. आणि आम्ही म्हणतो ना, फुलेनं शिक्षण दिलं, शाहूनं आरक्षण दिलं, बाबासाहेबांना संविधान आणि संरक्षण दिलं. तर तो संविधान आणि संरक्षण टिकवण्यासाठी आता ताईनं फार सुंदर सांगितलं की आता आम्ही समोर आलो पाहिजे, आम्ही देखील आमच्या लोकांमध्ये चळवळ पेरली पाहिजे. पण चळवळ पेरत असताना मी एक 5 मिनिटं बोलू का, थांबू.
बोलू का? ताईला उशीर तर नाही ना ताई? नाही, त्यांना पण जायचंय, मला पण जायचंय. आमचे SDM साहेबांना वेळ दिलाय सर संध्याकाळी 8 वाजण्याचा, त्यामुळं आमच्याकडे आचारसंहिता चालू आहे, 24 तास तहसील उघडे आहे, त्याच्यामुळे आम्हीच त्यांना वेळ दिला. असो, एक फक्त शेवटचे 5-10 मिनिटं बोलतो, 10 मिनिटं आणि मी थांबतो. कारण लक्षात घ्या, चळवळ जिवंत ठेवण्यासाठी जसं ताईने सांगितलं की तुम्हाला स्वतःला कुर्बान करून घ्यावं लागणार आहे आणि चळवळ कुर्बानी मागते. बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात की जे लोक समाजकार्य करतात ते मरण्याच्या दिशेने एक पाऊल टाकतात. सोपं नाहीये, फुकट काय भेटणार नाही. सोयाबीन पेरल्यावर तूर उगवती का? तूर पेरल्यावर गहू पेरतात? काय येते? जे पेरतात तेच येते. त्यामुळे चळवळ पेरली तर चळवळ उगवेल. त्यामुळे चळवळीचा विचार करण्यासाठी, चळवळीतली माणसं निर्माण करण्यासाठी या ठिकाणी आदरणीय स्मिताताई आणि आम्ही आमचं वेळ काढून या ठिकाणी आलेलो आहोत. कारण त्या देखील बिझी आहेत आणि मी एका आंदोलनामध्ये असल्यामुळे